तुम्ही बघत आहात जनमत मराठी। गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक। नाशिक येथील 7 गुन्हे व पुणे येथील 3 गुन्हे उघडकीस। 2 मोटारसायकलसह 11,23,688 रुपयांचा मुद्देमाल जप्त। गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत 29 मार्च रोजी सायंकाळी 7:15 वाजेच्या सुमारास अपोलो मेडिकल समोर शांतिनिकेतन चौक गंगापूर रोड नाशिक येथून एक महिला तिच्या नातवासोबत पायी जात असताना मोटारसायकलवरील 2 इसमांनी तिच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून प्रसाद सर्कलच्या दिशेने पळून गेले होते। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा शोध करत असताना गंगापूर पोलीस ठाण्यास मोठी कामगिरी प्राप्त झाली आहे। या चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली। मागील काही दिवसापासून चेन स्नॅचिंगचं प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं। माननीय पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं, पण त्या दरम्यान 29 तारखेला संध्याकाळी 7:15 वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना त्याच्या गळ्यातील जे सोन्याचं मंगळसूत्र होतं ते 2 मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते। त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला। त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं। आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून। नंतर मग माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची, PSI मोतीलाल पाटील आहेत। तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच बांधला की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी, कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास होत होता पब्लिकला। त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या, 4 टीम्स तयार केल्या। सिव्हिल वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली। त्यानंतर आमचे हवालदार आहेत रवींद्र मोहिते, यांना टिप मिळाली, त्या टिपवर आम्ही काम करायला सुरुवात केली। पुढच्या 2 तासामध्ये आम्हाला 2 मोटरसायकल स्वार मिळाले, 2 अल्पवयीन होते। त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड येथे एक मोटरसायकल चोरी करून चंदननगरच्या हद्दीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याची जबाबदारी न्याय